प्रसिद्ध उद्योजक अचित कदम आपण मुख्य मंचावरती यायचं आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्यानंतर आपण व्यासपीठावरील पाहुण्यांचा सन्मान करूयात। या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहिलेले आपल्या सगळ्यांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार आदरणीय नारायणरावजी राणे साहेबांचे स्वीय सहाय्यक संतोषजी चव्हाण साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतो आहे। गावडेवाडी प्रीमियर लीगच्या स्पर्धा कमिटीच्या वतीने आपण हा सन्मान करतो आहोत। संतोषजी चव्हाण साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। आजची शेवटची रात्र पहिल्या सेमीफायनलला आपण सुरुवात करतो आहोत आणि एमएच स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा प्रक्षेपित करतो आहोत। मनीष पिसे अक्षय पांचाळ यांच्या माध्यमातून एमएच स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतो आहोत। व्यासपीठावरती होणारा हा सन्मान आपण पाहतोय संतोषजी चव्हाण साहेब स्वीय सहाय्यक खासदार साहेबांचे यानंतर साकडी गावचे उपसरपंच प्रज्वल वर्दम यांचा या ठिकाणी सन्मान होईल। भाजपचे युवा कार्यकर्ते देखील ते आहेत। प्रज्वल वर्दम उपसरपंच साकेडी पहिला सेमीफायनलचा सामना आपण सुरू करतो आहोत। दोन मातब्बर संघांची ग्रंथिका जुळली आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये प्रेक्षकांची देखील अलोट गर्दी होती। सागरजी पवार आपण मुख्य मंचावरती यायचंय। सागरजी पवार यापुढील सन्मान होईल संजयजी सरवणकर भाजपा कार्यकर्ते, त्याचबरोबर दिलीप सावंत भाजपा कार्यकर्ते करूळ, त्याचबरोबर काका गोमने माजी उपसरपंच करूळ, या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आहोत। आणि त्याचबरोबर सामना सुरू होतोय। गोलंदाजीसाठी गोलंदाज पहिल्या षटकासाठी गोलंदाजी माकडे सज्ज होतोय। सांगलीचा एक सुपरस्टार खेळाडू गोलंदाजी माकडे सज्ज आलाय। सातत्याने चांगली गोलंदाजी ज्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतो सुशील। पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पायावर आदळतोय चेंडू, पॉइंटच्या क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने तिथपर्यंत पोहोचतोय, चेंडू अडवेल तोपर्यंत कोणतीही धाव घेतली गेली नाही। सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतोय। सुरुवात चांगली गेली गोलंदाज सुशील यांनी पहिला बॉल डॉट टाकलाय। सेमीफायनल क्रमांक 1 महत्वाचा सामना असणार आहे। दोन्ही तगडे ताकदवान संघ, एका बाजूला गुरु राणे जो नेतृत्व करतोय एसपी स्पोर्ट क्रिकेट टीमचा, दुसऱ्या बाजूने कलमटचा एक स्टार खेळाडू अक्षय कदम परफेक्ट 11 आयनल क्रिकेट संघाचं नेतृत्व करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला बॉल डॉट, चांगली सुरुवात गोलंदाज सुशील यांची, परंतु प्रथमेश ला देखील चांगला खेळ करावा लागेल। यावेळेस वाईड बॉलचा इशारा पंचांचा आला। एक्स्ट्रा बॉल पाहायला मिळतोय, एक्स्ट्रा धाव स्कोर कार्ड मध्ये जमा केली जाईल। वाईड बॉल, पहिला बॉल डॉट टाकला, त्यानंतर वाईड बॉल पाहायला मिळतोय। प्रथमेश चिंदरकर या देखील खेळाडूने चांगला खेळ सातत्याने गेली कित्येक वर्ष केलाय, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारे तो खेळतोय। फास्ट वेग जास्त होता, टप्पा खाल्यानंतर थेट मार्गस्थ झालाय चेंडू विकेट किपर कडे। नक्कीच दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना असणार आहे। इथपर्यंत त्यांचा प्रवास चांगला राहिलाय, जबरदस्त सामने त्यांनी खेळले, चांगला खेळ त्यांनी केलाय, परंतु पाहूया ही मॅच कोण जिंकेल। टॉस जिंकला एसपी स्पोर्ट क्रिकेट टीमने आणि टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला गेला। यावेळेस ऑन साइडला मागील क्षेत्रात भिरकावून दिलाय चेंडूला, पाठवलाय सीमा पार, षटकार।
यस धन्यवाद डीजे. डॉट बॉल आला परंतु त्यानंतर प्रथमेशच्या पॅट मधून तो एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सुशील यांच्यावर देखील आता दबाव क्रिएट केलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा मागील क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु नाही बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकला. चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच. दोन्ही संघांनी जबरदस्त कामगिरी केली. खास करून आयकॉन खेळाडूंवर देखील लक्ष राहिलं या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. सुशील चांगली गोलंदाजी सुशीलच्या माध्यमातून राहिली. त्याच्या साथीने मुन्ना परब, प्रगणेश गुरव यांनी देखील जबरदस्त कामगिरी केली. आकाशने देखील चांगलं षटक हाताळलंय आणि त्याचमुळे चांगली गोलंदाजी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे परंतु तेवढीच चांगली बॅटिंग करणाऱ्या संघाकडे. यावेळेस लॉफ्ट केलाय. हवेत उडालाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. प्रयत्न अपुरे पडले. चेंडू सुटला हातामधून. कॅच ड्रॉप झाले. महत्वाची कॅच होती परंतु ती कॅच सोडले गेले. येणारा काळ येणारा वेळ सांगेल कॅच किती महत्वाची होती. सेमीफायनल मध्ये अशा चुका खूप महागात ठरू शकतात. आतापर्यंत निश्चितच चांगला खेळ दोन्ही टीम्सने केलाय परंतु इथून हारणं कोणालाच मान्य नाहीये. अनेक प्रेक्षक देखील मॅच पाहण्यासाठी ते उपस्थित. सर्व प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत. पुढचा बॉल पिच बॉल. बॅटची कट घेऊन चेंडू थर्डमॅनला ट्रॅव्हल करतोय क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवेल तोपर्यंत एकच धाव ती कंप्लीट केली गेली. पिच बॉल होता. थोडासा पुढे ठेवला होता सुशील यांनी. त्यानंतर बॅटची कट शॉर्ट थर्डमॅन चेंडू ट्रॅव्हल केला. एकच धाव. 10 धावा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिलं षटक समाप्त झालंय. 10 धावसंख्या धापलकर पाहायला मिळते. टॉस जिंकला एसपी स्पोर्ट क्रिकेट टीमने. टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला गेला. निश्चितच आपण सातत्याने मागचे 2 ते 3 रजनीमध्ये पाहिलं धावा चेस करणं भरपूर कठीण होऊन बसलं आणि त्याचमुळे की काय हा डिसिजन घेतला गेलाय. परंतु दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडू आहेत. एका बाजूने सूरज गायकवाड जो खास खेड तालुका पुणे जिल्ह्यातून दाखल झालाय कलमट नगरीमध्ये खेळण्यासाठी. दुसऱ्या बाजूने सांगलीहून दाखल झाला खेळाडू सुशील पाहायला मिळतोय. गोलंदाजी माकडे गोलंदाज मुन्ना परब कणकवली परबवाडीचा खेळाडू. निश्चितच या देखील खेळाडूची चर्चा या टुर्नामेंटमध्ये झाली आहे परंतु समोर प्रथमेश चिंदरकर ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. दोन्ही खेळाडू कणकवलीचे सुपरस्टार खेळाडू आहेत आणि आज एकमेकांच्या विरोधात निश्चितच हे द्वंद्व देखील पाहण्यायोग्य असणार आहे. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला केलाय जोरदार प्रहार. चेंडू जाईल थेट सीमारेषा पार. षटकार. वाह जबरदस्त बॅटिंग. पहिला टप्प्याचा तो थोडासा बॉल थोडासा मागे होता. बॉल गोल्डन स्पॉटवर चेंडू पडला. त्यानंतर तो आडव्या बॅटने स्वीपचा फटका. वाह पुन्हा एकदा आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकतात. थेट चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवलाय. 2 षटकार आतापर्यंत प्रथमेशच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. एक चांगली सुरुवात आपल्या टीमला त्याने मिळवून दिली आहे. दोन्ही टीम्स पाहिले तर निश्चितच चांगला खेळ दोन्ही टीम्सने संपूर्ण टुर्नामेंटमध्ये केला. एका बाजूने आपण पाहतोय अक्षय कदम जो कलमड गावचा खेळाडू आहे. त्याच्या नेतृत्वाखाली परफेक्ट 11 आयनला क्रिकेट संघ खेळतोय आणि आज आयनल गावामधून देखील बरेच प्रेक्षक इथे दाखल झाले आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी कारण त्यांच्या गावचा संघ इथे खेळतोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ एसपी स्पोर्ट कणकवली या देखील संघाचे चाहते इथे दाखल झालेत. यावेळेस कव्हर. वा वा सौंदर्य नजाकत पाहायला मिळाले. चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी पुन्हा एकदा प्रथमेशच्या बॅटमधून 6 धावांचा धमाका. षटकार. तिसऱ्या षटकासाठी संदीप मेस्त्री आणि मिलिंद चिंदरकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 2 षटकार पॅटर प्रथमेशच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत की मुन्ना परब या गोलंदाजावर तो दबाव आता टाकला गेलाय. षटकारांचे हॅट्रिक आपण इथे अनेक हॅट्रिक्स पाहिल्या. इथे आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले. स्प्लिट स्क्रीन मध्ये आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. ती शेवटपर्यंत तो
चेंडू टिपला गेलाय कॅमेरामॅन मयूर पवार यांच्याकडून. सलग 3 षटकार मारण्याची संधी आता प्रथमेशला असणार आहे. पुढचा बॉल यावेळी दाखवलाय फलंदाजीचा क्लास, आलाय फटका, झकास. तिसरा षटकार प्रथमेशच्या पाठमधून. येस, थँक्यू टूचे सलगचे 3 षटकार पॅटर प्रथमेशच्या पॅटमधून पाहायला मिळतात. परंतु पाहायला गेलं तर प्रथमेशचा झेल सोडला गेला होता. ती चूक केली गेली आणि त्या चुकीनंतर हे षटकार इथे येत आहेत. जबरदस्त बॅटिंग, जे जीवनदान प्राप्त झालं त्याचा फायदा प्रथमेश चिंदरकर इथे घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुन्ना परब याला व्हेरिएशन दाखवावं लागेल, वैविध्यता दाखवावी लागेल. गोलंदाजी तर चांगली केली आहे त्याने या आधीच्या सामन्यांमध्ये. त्याच्याकडे क्षमता आहे, क्षमता प्रत्येक खेळाडूकडे असते, परंतु ते तुम्हाला सिद्ध करावी लागते. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, वेग जास्त होता. टप्पा खाल्यांचा चेंडू थेट वेध घेतोय. विकेट किपरचा डॉट बॉल टाकलाय. डॉट बॉल खूप महत्वाचे असतील. डॉट बॉलची संख्या इथे वाढवावी लागेल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय आपल्या मेगा स्क्रीनवर. उसळी घेणारा चेंडू थोडीशी जास्त उसळी घेतली, थोडासा बॅकफुटला गेला होता फलंदाज प्रथमेश आणि त्यानंतर तो फटका खेळायचा होता, परंतु नाही बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकला. परंतु चांगली बॅटिंग आतापर्यंत प्रथमेशने केली आहे. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मागील क्षेत्रात फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. मुन्ना परब पहिल्या 3 चेंडूंवर तो मागडा ठरला, परंतु त्यानंतरचे 2 बॉल डॉट टाकण्यामध्ये यश प्राप्त केलं. नक्कीच एक चांगला सामना आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना आणि 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न एसपी स्पोर्ट्स क्रिकेट संघ करेल, कारण टॉस त्यांनी जिंकलाय. टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतलाय. पुन्हाचा पुढचा बॉल यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. टप्पा खाल्यानंतर पुन्हा एकदा मार्गस्थ चेंडू होते विकेट किपरकडे. पहिले 3 चेंडू फलंदाजाचे राहिले, परंतु त्यानंतरचे 3 चेंडू गोलंदाजाचे पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो या चेंडूचा. बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑप्टिकच्या वरून जाणारा चेंडू नाही. बॅट अँड बॉलचा संपर्क तिथे होऊ शकला. चेंडू थेट विकेट किपरकडे गेला. डॉट बॉल. एकंदरीत 2 षटकांचा खेळ समाप्त आलाय. पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या होत्या सुशील यांनी, त्यानंतर मुन्ना परबचं षटक आता थोडंसं महागडं ठरलंय. 3 षटकार आले. 2 षटकानंतर 14च्या धावगतीने 28 धावा. एक चांगली सुरुवात इथे मिळवून दिली एसपी स्पोर्ट क्रिकेट टीमच्या या दोन्ही बॅटरने. खास करून आपल्याला कौतुक करावं लागेल प्रथमेश चिंदरकरचं. एकंदरीत 12 चेंडू तोच खेळलाय आणि 12 चेंडू मध्ये त्याच्या बॅटमधून तब्बल 27 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. महेश मिस्त्री जाणवली यांच्याकडून सलग आता जे 3 षटकार ठोकले त्यासाठी प्रथमेशला 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. स्पर्धेच्या ठिकाणी मुख्य मंचावरती प्रसिद्ध उद्योजक अचितजी कदम साहेबांचं आगमन झालेलं आहे. AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमचे ते टीम ओनर आहेत आणि अनेक टुर्नामेंट्समध्ये त्यांच्या माध्यमातून AK स्पोर्ट वरवडे हा संघ स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतो आणि मोठमोठे खेळाडू त्यांच्या संघामध्ये आपण पाहतो. आणि हे सुंदर असं आयोजन पाहिल्यानंतर अचितजी कदम साहेबांनी आमच्या या स्पर्धेसाठी आमच्या मंडळाला रोख रुपये 10,000 रुपयांची देणगी दिलेली आहे. आम्ही गावडेवाडी प्रीमियर लीग स्पर्धा कमिटीच्या वतीने अचितजी कदम साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो आहोत. सुशील गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. समोर सूरज असतील आयकॉन खेळाडू. पहिला बॉल तो संयम दाखवलाय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू प्रवास करतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडू अडवेल तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केले. नक्की सूरजचं कौतुक करावं लागेल. प्रथमेश जबरदस्त बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतात आणि त्यासाठी पहिल्या बॉलवर त्याने 1 धाव काढली. स्ट्राईक रोटेट केली. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर प्रथमेश पाहायला मिळेल. तो संयम दाखवलाय. संयम देखील खूप महत्वाचा असतो क्रिकेटच्या मैदानावर. प्रथमेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. गोलंदाज सुशील हे षटक देखील तितकंच महत्वाचं ठरेल. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा खाली राहिला चेंडू. अपेक्षेपेक्षा उसळी कमी घेतली.
डॉट बॉलची संख्या वाढली तर दबाव निश्चितच बॅटिंग करणाऱ्या संघावर वाढेल आणि त्याचमुळे प्रत्येक बॉलवरती धाव येणं गरजेचं आहे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी डॉट बॉल खूप महत्वाचे असतील. चांगली गोलंदाजी ही जमेची बाब राहिली आहे परफेक्ट 11 क्रिकेट टीमची. यावेळेस गती परिवर्तित परंतु ओळखला आणि मागील क्षेत्रात अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॅटर प्रथमेशच्या बॅट मधून अजून एक चौकार. नवीन फलंदाज नितेश परब मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नितेशची देखील चर्चा या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये राहिली. खास करून त्याची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. बॅटिंग देखील चांगली केली आणि त्यासाठी त्याला आता मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेले 3ऱ्या क्रमांकावर. मॅन फ्रॉम चराठा सावंतवाडीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला. परंतु सुशील यांनी देखील तो कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी त्यांच्याही माध्यमातून पाहायला मिळते. निश्चितच इथे खेळणारा प्रत्येक खेळाडू त्याच्याकडे काही ना काही चांगला आहे आणि त्यासाठी त्यांची निवड या स्पर्धेसाठी या सामन्यासाठी केली गेली आहे. काही चांगले बॅटर आहेत, काही चांगले गोलंदाज आहेत. आला पावली पहिला बॉल गगनचुंबी फटका. क्षेत्ररक्षकाची चुकीला माफी नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. षटकार आलाय प्रथमेशच्या बॅट माफ करा नितेशच्या बॅट मधून. त्यावेळेस कट केलाय तो संयम दाखवलाय नितेशने. चांगलं क्रिकेट मेरिटवरचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक धाव. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांत धावसंख्या 40 धावा. या षटकाचा लेखाजोखा पाहिला तर एकंदरीत या षटकामध्ये गोलंदाज सुशील यांनी 12 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी या षटकात त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक कॅच देखील सोडला गेला आणि त्यावर त्या 6 धावा प्राप्त झाल्या. 3 षटकं समाप्त होत आहे. 3 षटकांत 40 धावा. प्रथमेश चिंदरकर साठी पारितोषिक आलंय. सन्मान्य वैभव नांचेबुवा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्रथमेशच्या बॅटिंगसाठी. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 षटकं आणि 2 षटकांसाठी मायक्रोफोनवर आपण आवाज ऐकाल सर समीर राणे यांचा. धन्यवाद प्रसाद. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक प्रतिषटक 13.33च्या सरासरीने 40 धावा धावफलकावरती. परंतु आता इथून पुढे प्रोजेक्ट स्कोर पाहिला तर 67 प्रोजेक्टेड स्कोर दाखवला जातोय. म्हणजे अजून धावा 27 ते 30 धावा बनतील असा अंदाज तर लावला जातोय. परंतु त्या प्रकारची जर गोलंदाजी झाली तर धावा रोखणं गरजेचं आहे. कारण पहिले 3 षटकात 40 झाल्यात. इथून पुढे जोखीम पत्करून फलंदाजी केली जाणार आहे. स्ट्राईकला फलंदाज नितेश परब सावंतवाडी तालुक्यातील चराठा गावावरून बिलॉंग करणारे खेळाडू आहेत नितेश. नॉन स्ट्राईकला सूरज गावडे.
सूरज गायकवाड पुणे खेड. यावेळी मात्र सुरेख फटका बसलाय. फलंदाज बाद सफलता मिळते फलंदाजला. पहिल्या चेंडूवरती यावेळी मात्र सफलता मिळाली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय गोलंदाज तयार झाले आणि त्यानंतर एक फसलेला फटका. नितेश परतचा 3 चेंडू खेळले 7 धावा केल्या. टाकुडेजी स्पर्धे ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत. त्यामध्ये करंजी गावचे माजी सरपंच आदरणीय मंगेजी तळेगावकर साहेब, तसेच त्यांच्या सोबत त्यांचे सुपुत्र आणि भाजपा युवा मोर्चाचे सदस्य गणेश तळेगावकर हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं मनापासून गावडेवाडी प्रीमियर लीगच्या स्पर्धा कमिटीच्या वतीने आम्ही स्वागत करतो आहोत. तसंच हे संपूर्ण सुंदर असं आयोजन बघून सातत्याने या मंडळाला वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन करणारे कलमड गावचे प्रथम नागरिक आदरणीय संदीपजी मेस्त्री साहेबांनी या स्पर्धेसाठी रोख रुपये 25,000 रुपयांची देणगी आपल्याला दिलेली आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया. संदीपजी मेस्त्री साहेबांसाठी रोख रुपये 25,000 त्यांनी या स्पर्धेसाठी दिलेत. त्यांचे देखील कलमट गावडेवाडी प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आहोत. पहिल्या चेंडूवर यावेळी मात्र विकेट मिळाली प्रगणेश गुरव यांना. अगदी पहिल्या दिवसापासून प्रगणेश गुरव यांनी चांगली गोलंदाजी केली. आता मात्र प्रदीप रासम कालच्या रात्रीत अगदी शेवटचा सामना, ज्या सामन्यात प्रदीप रासमने चांगली फलंदाजी केली त्याच फलंदाजीची आता देखील अपेक्षा असणार आहे आशा संघाला. आणि आल्याच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका हा देखील बसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती आले, झेल टिपला जातोय. प्रदीप रासम ज्या खेळीची आशा अपेक्षा होती ती मात्र नाराज केलंय प्रदीपने. ज्या प्रदीपकडून खूप साऱ्या इच्छा प्रकट केल्या गेल्या होत्या, परंतु यावेळी मात्र या मैदानावरती कुठेतरी फटका फसलेला पाहायला मिळालाय. संघाचा कर्णधार मैदानावरती दाखल झालाय गुरु राणे. नॉन स्ट्राईकला पाहिलं तर आयकॉन प्लेअर सूरज गायकवाड पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3.2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि फक्त सूरजला एकच चेंडू खेळण्यासाठी मिळालाय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती गुरु राणे, परंतु प्रगणेश गुरव आता ऑन हॅट्रिक असणार आहेत. षटकारांची विकेटची हॅट्रिक मैदानावरती संपादन केली जाईल का? स्ट्राईकला गुरु. संघाचा कर्णधार, जबाबदारी थोडी जास्त असणाऱ्या बाकी खेळाडूंच्या तुलनेत, परंतु ती जबाबदारी आता पूर्ण करावी लागणार आहे. गोलंदाज ऑन हॅट्रिक आहेत. सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी त्यांनी बाद केलेत. स्क्रीनवरती आपण पाहतोय वैभववाडी तालुक्यातील लोरेगावचे सुपुत्र प्रगणेश गुरव यांना, कोकिसरे गावचे सुपुत्र आहेत प्रगणेश गुरव. आणि स्ट्राईकला गुरु राणे. चांगला चेंडू यावेळी मात्र, परंतु उत्साह पा अपील देखील जोरदार पाहायला मिळते सुशील बोरले यांच्याकडून. सुशील बोरले यांचा आज सकाळच्या सत्रात चांगला खेळ राहिलाय. ओरोस क्रीडा संकुलाच्या मैदानावरती मनोज 11 कणकवली क्रिकेट संघाचं नेतृत्व करत असताना आपल्या संघाला विजेतेपद देखील मिळवून दिलंय. चांगला खेळ राहिला. चेंडू पहा, चांगला चेंडू स्विंग झालाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा लेग ब्रेक पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. एक निर्धाव चेंडू खूप महत्त्वाचा आहे. इथून पुढे गोलंदाजी चांगली होणं अपेक्षित आहे, जेणेकरून दुसऱ्या डावात आपल्याला त्याचा जरूर फायदा होणार आहे. कारण ज्यावेळी आपण धावांचा पाठलाग करत असतो त्यावेळी मात्र पाठलाग करणं तेवढंच सोपं होऊन जातं. स्ट्राईकला पुन्हा एकदा गुरु. एक चेंडू खेळले, त्यावर धाव घेऊ शकले नाहीये. चेंडू डॉट आलाय, निर्धाव आलाय. उर्वरित या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि संपूर्ण जर पहिल्या डावाचा विचार केला तर अजून 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानात. स्ट्राईकला गुरु. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडं फुटवर्क दाखवलं, परंतु यष्टी रक्षकाकडून थोडं पंबल झालंय.
पहिल्या प्रयत्नात जर चेंडू पकडला गेला असता आणि थेट पेग एस्टॅनवर केली असती तर सूरज यांच्यासाठी मात्र थोडासा रेड सिग्नल होऊ शकला असता. डेंजर झोन होता. तब्बल आत्ता या स्पर्धेला जर विचार केला तर 18,000 पेक्षा जास्त लोकांनी आजच्या रात्रीत भेट दिली आहे. हळूहळू व्ह्यूज देखील वाढणार आहेत. स्ट्राईकला सूरज 3 गडी बाद 41. मोठा फटका खेळायचा होता कारण आता इथून पुढे पर्याय नाही आहे. वारंवार मोठ्या फटक्यांसाठी शॉर्ट सिलेक्शन करावं लागणार आहे. धावांचा रतीब घालायचा आहे. धावांचा डोंगर उभा करायचा आहे. अस्तित्वात नसलेल्या धावा देखील घ्याव्या लागणार आहेत. यावेळी मात्र एक धाव घेतली गेली. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव मिळाली आहे. लेग बाय स्वरूपात सिंगल ऍड केली जाईल. सांघिक धावफलक पोहोचतोय 42 वरती. 5 चेंडू झाले तर सांघिक धावफलक 3 गडी बाद 42. या षटकात कुठेतरी धावसंख्येला रोधक लावण्यात आलाय. स्ट्राईकला फलंदाज सूरज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गुरु यांचा. विकेट आली आहे दरम्यान. अपील देखील झालं परंतु अपीलमध्ये उत्साह नव्हता, आत्मविश्वास मात्र होता आणि तेच अपील उचलून धरलंय पंचांनी. फलंदाज बाद होतोय. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती MS स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. अगदी फिंगर्स रोल झाले चेंडूवरती. बरोबर मधल्या एसटीवरती पायावर चेंडू आदळलाय. फलंदाज पायचीत झालेत. चौथा धक्का बसलाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. परंतु चांगली गोलंदाजी गणेश गुरव यांनी या षटकात केली आहे. फक्त एकच धाव खर्च केली आणि 3 गडी बाद केले. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावफलक 4 गडी बाद 42 धावा. थँक्यू डीजे. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय आयकॉन प्लेअर सूरज यांना. तर नॉन स्ट्राईक एंडवरती शुभम चिंदरकर. अगदी घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर शुभमला खेळायचं आहे. ज्याप्रमाणे प्रथमेशने फलंदाजी केली, जी कामगिरी केली, त्यानंतर कुठेतरी प्रथमेश बाद झाल्यानंतर धावा येणं थांबलंय. मिलिंद चिंदरकर साहेब यांच्याकडून शुभम चिंदरकरच्या प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपये पारितोषिक पुरस्कृत केले जाते. गोलंदाज आकाश हिंगणकर. पहिला चेंडू. यावेळी मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण नितेश मांजरेकर. चांगले क्षेत्ररक्षण केलंय. अगदी एकच धाव देखील मिळते. एका धावेने सांघिक धावफलकावरती बदल 43 धावा. शुभमने जर सलग 2 षटकार ठोकले तर त्याच्यासाठी संदीपजी मेस्त्री सरपंच कलमट यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. शुभम आले स्ट्राईकला. 5 चेंडू अजून बाकी आहेत डावाची सांगता करणारे. परंतु एका दुसरा वेग हिट यावेळी तरी गरजेचा आहे आणि तो ऑक्सिजन काम करून जाणार आहे SP स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघासाठी. गोलंदाज आकाश. वेग ही त्यांची ओळख आहे आणि त्या वेगावरती स्वार होत गोलंदाजी करणं पसंत करतात. यावेळी मात्र डॉट बॉल आहे आणि सुशील बोरुले यांच्याकडून चूक झाली आहे तरी देखील सावरलं आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला फेक देखील केली गेली रनआउट साठी. यावेळी मात्र पंच आमचे तिसरे पंच पडताळणी करतील. जो योग्य निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु सुशील बोरुले पा एका मोठ्या खेळाडूची हीच तर ओळख आहे. स्वतःला सावरणं खूप गरजेचं आहे. फेकी करत असताना चेंडू हातात निसटला, त्यानंतर पुन्हा एकदा चेंडूवर ताबा मिळवला आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला थेट फेक केली गोलंदाजाच्या दिशेनं आणि फलंदाज मात्र या ठिकाणी धावबाद होत आहेत. शुभम चिंदरकर. शुभमला देखील माहित होतं आपल्यासाठी डेंजर झोन आहे, रेड सिग्नल येणारच आहे. त्याने देखील परतीचा रस्ता पकडला होता. 5 गडी बाद 43. स्पर्धे या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये
जिल्हा परिषदेच्या सदस्या सुप्रिया मेस्त्री मॅडम, ग्रामपंचायत सदस्या स्वाती नारकर मॅडम, ग्रामपंचायत सदस्या अनुप वारंग, ग्रामपंचायत सदस्य अनुप वारम, ग्रामपंचायत सदस्या प्रियाली नरे मॅडम, त्याचबरोबर अच्युत कदम उद्योजक, संतोष पुजारे भाजप युवा मोर्चा. त्याचबरोबर आपण पाहतो तर या स्पर्धेसाठी अनेक देणगीदार आपल्याला लाभलेत. त्यामध्ये मिलिंद चिंदरकर प्रसिद्ध उद्योजक यांनी देखील या स्पर्धेसाठी रोख रुपये 5,000ची देणगी आपल्याला दिलेली आहे. त्याचबरोबर श्रेयस चिंदरकर कलमट ग्रामपंचायत सदस्य यांनी देखील रोख रुपये 5,000 रुपयांची देणगी या स्पर्धेसाठी दिलेली आहे. या सर्व देणगीदारांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आहोत. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू होता. हा चेंडू खेळण्याजोगा होता फलंदाज शुभम यांना, परंतु बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क आला नाही. आता स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय सूरज यांना. सूरज असतील, सुशील असतील, आज मनोज 11 कसवन क्रिकेट संघाचं या दोन खेळाडूंनी नेतृत्व केलं आणि खासदार चषकावरती आपल्या संघाचा अर्थातच मनोजी राऊळ यांच्या मालकीचा क्रिकेट संघ मनोज 11 त्या संघाने विजेतेपद देखील पटकावलंय. स्ट्राईकला आता मात्र सूरज. दोन सूरज मैदानावरती आहेत. यावेळी मात्र समोरच्या दिशेने फटका लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक पोचतील आणि ताबा मिळून फेक करतील, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. या धावा खूप महत्वाच्या आहेत. ज्या ठिकाणी एकच मिळू शकली असती त्या ठिकाणी दुसरी धाव देखील घेतली गेली. सांघिक धावफलक 3 चेंडू अखेरीस 5 गडी बाद 45 धावा. आता मात्र एसपी स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाला एखाद दुसरा मोठ्या फटक्याची गरज आहे आणि तो मोठा फटका खेळण्याची क्षमता सूरज गायकवाड यांच्यामध्ये आहे. आतापर्यंत 4 चेंडू खेळले, 4 धावा त्यांनी बनवल्यात, परंतु दुसरे सूरज आहेत नॉन स्ट्राईक एंडला, त्यांना अजून स्ट्राईक मिळाली नाही आहे. नॉन स्ट्राईकला सागर नांदगावकर, गोलंदाज आकाश वांगणकर अगदी शेवटचं षटक हाताळत आहेत. 3 चेंडू हाताळले, 3 चेंडूत फक्त 3 धावा खर्च. त्यांनी देखील ठरवलंय मोठे फटके खेळू द्यायचे नाही आहेत. यावेळी मात्र मोठा फटका सूरज गायकवाड यांच्या बॅट मधून, चेंडू फरार. अगदी चाहत्या प्रेक्षक वर्गात चेंडूला धाडून दिलाय. JPL षटकार. थँक्यू डीजे. पहा कॅमेरावर पहा मयूर पवार. MS स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा सर्व दूर पसरवण्याचं काम केले जाते. आमचे कॅमेरामन मयूर पवार अगदी शेवटपर्यंत चेंडू टिपला गेलाय. ही खासियत आहे MS स्पोर्ट लाईव्हची. सुंदर कॅमेरा वर्क आणि त्यासोबतच अगदी स्पष्टीकरण असणारं हे लाईव्ह प्रक्षेपण आहे. स्ट्राईकला फलंदाज सूरज गायकवाड. जी तुमची ओळख आहे ती पुन्हा सिद्ध करावी लागणार आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुढे सरकात थोडे सफल झाले आणि सफल देखील झाले. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. चेंडू करतोय हवाई सपार. JPL सिक्सर. थँक्यू डीजे. षटकार आलाय. षटकाराने सांघिक धावफलक आता घाऊक स्वरूपात वधारतोय. 57 धावा. 5ला 57, 5 गडी बाद 57 धावा. सलग 3 चेंडू 3 षटकार येतील का? आतापर्यंत 2 षटकार खेचले, 2 षटकार मारलेत, परंतु येणाऱ्या चेंडूवर मोठा फटका येईल का? किती धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी परफेक्ट 11 आयडल क्रिकेट संघासमोर दिलं जाईल? अगदी टार्गेट डिसाइडेड बॉल मैदानावरती. गोलंदाज तयार आकाश वांगणकर. मोठा फटका खेळायचा होता, तेवढा संपर्क झाला नाहीये. नॉन स्ट्राईक एंडला थेट फेक सुशील बोरले यांनी केले. आकाश वांगणकर. कलेक्शन देखील चांगलं होतंय. वाईडचा इशारा पंचांकडून आलाय आणि वाईड साठी देखील चॅलेंज केले गेले पंचांच्या निर्णयाला, परंतु नॉन स्ट्राईक एंड वरती घडामोड घडली आहे. फलंदाज बाद होत आहेत, सूरज बाद होत आहेत. व्यासपीठावरती कलेश्वर देवस्थानचे मानकरी आदरणीय बाबू नारकर हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो आहोत.
फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय आणि निर्धाव चेंडूला शेवटच्या क्षणी मात्र धावबाद झालेत. आणि यावेळी जर पाहिलं तर सांघिक धावफलक 5 षटकांच्या अखेरीस 6 गडी बाद 57 धावा धावफलकावरती. विजयासाठी 30 चेंडू 58चं लक्ष्य विजय उद्दिष्ट ठेवलंय परफेक्ट 11 आयनल क्रिकेट संघासमोर. धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार आहे, धावा रोखल्या जातील की ठोकल्या जातील, कोणत्या संघाचा प्रवास मेगा पॅनल पर्यंत पोहोचणार आहे, कोणत्या संघाचा प्रवास या सामन्यात इथे थांबणार आहे हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर देखील आवाज बदलतोय. आपल्यासोबत जोडले जात आहेत सर बादल चौधरी. थँक्यू. धन्यवाद समीर राणे, धन्यवाद अमोल जमदाडे, धन्यवाद प्रदीप देऊलकर आणि धन्यवाद प्रसाद चाळके. नमस्कार. देवबारा करू गाववाल्यानो, श्री काशी कलेश्वराक नमन करून तुमका सगळ्यांका आज आंबेडकर जयंतीचे मनपूर्वक शुभेच्छा देऊन छात्र कुलोत्पन्न मराठा गावडे गावडा समाज कलमठ गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित सन्माननीय खासदार नारायणराव राणेसाहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली GPL अर्थात गावडेवाडी प्रीमियर लीग या संपूर्ण स्पर्धेत 49 इनिंग आतापर्यंत पूर्ण झाले. 2685 रन या 49 इनिंग मध्ये 227 विकेट या 2600 रन्सांसाठी. चौकार षटकार यांची अक्षरशः आतषबाजी झाली. गेल्या 5 दिवसांचा जर विचार केलो, कालच्या दिवसापर्यंत सुद्धा जबरदस्त बॅटिंग. 223 षटकार कालच्या रजनीच्या अखेरीपर्यंत आणि 154 चौकारांनी नटलेली ही गावडेवाडी प्रीमियर लीग. चौकारांची हॅट्रिक जर बघितली तर प्रतीक गवंडे, प्रदीप रासम या 2 खेळाडूंची हॅट्रिक चौकारांची. विकेटची हॅट्रिक करणारो एकमात्र खेळाडू अवि देवगडकर आणि मेडन ओव्हर एकमात्र केतन मात्रेची. षटकारांची हॅट्रिक मात्र 4 झाले. राजा नाटेकर, दाजी नाईक, धीरज भोईर, दाजी धुर्ताची आणि 4 बॉलमध्ये 4 सलग षटकार मारणारो एकमात्र खेळाडू विशाल लुडबे. 3 अर्धशतका यामध्ये दाजी नायकाचे 67 टॉपर, विघ्नेश साखळतोड्याचे 51 आणि निखिल पराडकरचे 52. या सगळ्या हायलाइट्सने नटलेली ही स्पर्धा गावडेवाडी प्रीमियर लीग GPL कलमठ गावडेवाडी मित्रमंडळाचा एक सुंदर नीटनेटक्या देखणं आयोजन. दुसरा पर्व. या स्पर्धेतील पहिला पारितोषिक 1,50,555, दुसरा पारितोषिक 1,05,555 आणि या स्पर्धेतलं पहिलं सेमीफिनाले. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय SP स्पोर्ट कणकवली संघासाठी कॅप्टन गुरु राणेन घेतलो. पहिली बॅटिंग 57 धावांची आणि विजयासाठी 58 धावांचा टार्गेट. सलामीची जोडी सुशील बोरुले, सांगली वरसून ज्या खेळाडू या स्पर्धेत ऑल इंडिया आयकॉन म्हणून समाविष्ट केलो गेलो.
बॅटिंगची धार ज्याची अजून बघणं बाकी आहे. गोलंदाजी मात्र जबरदस्त. 6 विकेट या मॅचच्या पूर्वीपर्यंतची त्याची कामगिरी. इनिंग अशी काय लिहिली ती. सात विकेट आतापर्यंत त्याच्या नावे. या मॅच मधले 1 विकेट, आधीच्या मॅच मधले 6 विकेट. तो सुशील गोरिले आणि त्याला 7 करण्यासाठी वासुदेव गावडे. कलमटगावचे उपसरपंच दिनेशजी गोठणकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो आहोत. वासुदेव गावडेच्या बॅटिंग कडे सुद्धा लक्ष असलेलो संपूर्ण स्पर्धेत 82 रन त्यांनी आपल्या नावे केले. 10 सिक्सर या त्याचा रेकॉर्ड असा. संपूर्ण स्पर्धेत सगळ्यात जास्त सिक्सर असत. दाजी नायकाचे 13, त्याखाली खाल दर्शन बांदेकर 11. हे लोअर फुल टॉस मिड विकेटच्या दिशेन या क्षेत्ररक्षकाची परीक्षा घेणारा शॉट होतो. कौतुक असा फिल्डरचा ऐनवेळी घेतलेली उडी अडवलेलो चौकार. या बॉलवर मिळालो सिंगल. पहिल्या बॉलवर 1 रन. सिद्धार्थ जटार त्या जागेवर होतो. वाचवलो त्यांनी चौकार. मॅन्डेटरी पॉवर प्ले. 5 ओव्हरची इनिंग असा. 30 बॉल मध्ये करूचे असत 58. पहिल्या बॉलवर सिंगल आणि परत एकदा बॉलिंग मार्कवर सूरज गायकवाड. खास पुण्यावरसून या खेळाडू मागवला गेला. पुणे तिथे काय होणे. लोअर फुल टॉस स्लाइस केलो डीपेक्षा कव्हरच्या दिशेन. येता फिल्डर परत एकदा ओमकार वाळवेचा क्षेत्ररक्षण. आतापर्यंत जबरदस्त फिल्डिंग दोन्ही फिल्डर कडसून. जमवलेले 57 रन जणू काय डोंगरा एवढे करायचे ही रणनीती या फिल्डरांची आणि त्यामध्ये सध्या तरी सफल. 2 चेंडू आणि 2 धावा. पुण्यनगरीचो खेळाडू पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्याच्या सूरज गायकवाडने बॅटिंग तर जबरदस्त केले. 81 रन त्यांनी स्पर्धेत आपल्या नावे केले. गती परिवर्तन योग्य ओळखला. मिड ऑन सर्कल मध्ये आणि या दोघांच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार. बाप्पा पोकळो हिशोब मोकळो. गावडेवाडी प्रीमियर लीग चौकार. थँक्यू. काय सुंदर कॅमेरा वर्क. MH स्पोर्ट लाईव्ह वर बघूया ऍक्शन रिप्ले या बॉलचो. बॉल फॉलोइंग म्हणजे काय असतं आणि त्यासाठी संपूर्ण राज्यभर गाजणारा आमचा या लाईव्ह असा बघा. ढगात गेलेलो बॉल. त्या बॉलवरची कदाचित थोडं झूम केला तर कंपनीचं नाव सुद्धा तुमका दिसाक शकता. वा. अक्षय पांचाळ, मनीष पिसे जबरदस्त चौकार. पण त्यानंतर वापसी केली गोलंदाजान. ह्या बॉलचो रिप्ले सुद्धा बघण्यासारखं असतलो. राईट हँड ओव्हर द विकेट. 10 ते 12 पावलांचा रनअप, रिलीज, पिचिंग आणि टप्प पडल्यानंतर पिच कडसून मिळाली मदत. स्विंग केलो बॉल बाहेरच्या दिशेने रवलो डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली अर्ध्या डझनावर. 4 बॉल सरले. रिक्वायर्ड रन रेट मात्र आता वधारताना. आउट स्टेशन खेळाडू म्हणून सूरज. बॉलिंग मार्कवर रिक्वायर्ड करंट रन रेट 9चा असा. 4 बॉल मध्ये 6 रन्स त्यांनी खर्च केले सूरजने. स्ट्रायकर एंडवर आयकॉन खेळाडू सुशील बोरुले. 5वो बॉल इनर एज आणि एज लागून ड्रॅग आउट. पहिली विकेट सुशील बोरुले. बॅक टू दी डग आउट. व्यासपीठावरती कलमटगावचे उपसरपंच दिनेशजी गोटणकर यांचं आगमन होत आहे. आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. दिनेशजी गोटणकर उपसरपंच कलमट. सगळ्याच मान्यवरांचं स्वागत आहे. ऍक्शन रिप्ले परत एकदा बघा. MH स्पोर्ट लाईव्ह ची करामत बघा. टप्प पडलो, बॅटची एज घेतली, चेंडू लेग स्टंपवर ड्रॅग झालो. म्हणजे मैदानाच्या बाहेरसून वाटा होता ऑफ स्टंपवर चेंडू गेलो. पण कॅमेरा वर्क अक्षय पांचाळ, मयूर पिसे, मयूर पवार, मनीष पिसे सगळ्यांचाच खूप दर्जेदार कामगिरी आणि त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात या MH स्पोर्ट लाईव्ह ची चर्चा होता. व्यासपीठावरती ग्रामपंचायत सदस्य कलमट तनिष्का लोकरे मॅडम देखील उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून
हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. तनिष्का लोकरे मॅडम. 6 धावा 1 विकेट. पंकज परब नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन सध्या वासुदेव ज्याच्याकडे लक्ष असा सगळ्यांचं लागलेलो. आणि यांचं स्वागत ग्रामपंचायत सदस्या प्रियाली आचरेकर मॅडम करतील मंचावरती. औरीचं शेवटचं बॉल मिडांच्या दिशेन झाली मिस फिल्डिंग. चुलीत चून गेलो आणि वायला चून बाहेर पडलो. लाखाचे खाक आणि पिल्लाडाक पडलेला बॉक गेलो चौकार. खेळ सरलो पहिल्या ओव्हरींचो आणि पहिल्या ओव्हरीच्या समाप्तीनंतर 58 रन्सांचो पाठलाग. धावसंख्या स्थिरावली 10 रन्सावर. ऍक्शन रिप्ले बघा MH4 लाईव्ह वर. काय सुंदर कॅमेरा वर्क. परत एकदा बघूया. चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट. चेंडू मध्ये कमतरता काहीच नव्हती. वासुदेवने ड्राईव्ह केलेलो. पंकजने रन सुद्धा नाकारलेलो. डॉट बॉल ठरलो असतो त्या ठिकाणी झालेली ही चूक होती. पहिली ओव्हर सरली. हे प्रेक्षक बघा बक्षात त्या प्रत्येक ठिकाणी तुमका प्रेक्षक आणि प्रेक्षक 2 प्रेक्षक गॅलरी आणि तरी सुद्धा मैदानाच्या आजूबाजूक असलेले सगळे प्रेक्षक. या सगळ्या प्रेक्षकांचा स्वागत असा. कोण आपल्या मोटरसायकलवर बसलो, कोण आपल्या 4 व्हीलरवर बसलो, कोण टेम्पोत बसलो, कोण गॅलरीत बसलो, कोण उभो असा, कोण जमिनीवर बसलो, पण सगळ्यांचं लक्ष असा मैदानाकडे. कारण छात्र कुलपन्न मराठा गावडा समाज कलमट गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित या दुसऱ्या पर्वाची स्पर्धा कोण जिंकलो. पहिल्या षटकाची सांगता. रन झाले 10. वासुदेव गावडे त्यांनी रन केले. पंकजच्या बॅटमधून पंकज परब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निवडक खेळाडू असत. यामध्ये अक्षय घाटवळ, सोहेल शेख, त्याचबरोबर सागर मोर्ये असे निवडक खेळाडू ज्यांनी 6 किंवा 8 ओव्हरीच्या मॅच मध्ये सेंचुरी पार केली. त्यामध्ये पंकज परबचा नाव असा. 2 वर्षापूर्वी कुंदे प्रीमियर लीग मध्ये पराक्रम ज्याच्या नावे असा तो पंकज नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. पंकज म्हणजे कमळ. या मैदानावर कमळ फुलात का? गरज असा कमळ फुलण्याची. कारण भाजपाचे बरेच समर्थक मैदानावर, भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा मैदानावर. शॉर्ट पिच हुक केलं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या खाली आणि एका हाय हॅलो करत चेंडू सीमा पार. दिला तर देवान नाहीतर मग औशीच्या गोवान. गावडेवाडी प्रीमियर लीग सिक्सर. गावडेवाडी प्रीमियर लीग. वासुदेवचं पहिलं सिक्सर आजच्या दिवसातलो. पूर्ण स्पर्धेतलो 11 त्याच्या नावावरचो. ही खासियत बघा. बॅटर आणि बॉलर एकाच वेळी स्क्रीनवर. आखो टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. हलक्याचा अपील. पण अपील नेमक्या कशासाठी असा. 1 फॉर द ओव्हर. पंच बंटी केरकर शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेन. स्ट्रायकर एंड पंच म्हणून त्यांच्या समवेत नितीन जबडे, विकास जबडे. ऍक्शन रिप्ले बघा. वाह काय चेंडू होतो. आणि वन बाउन्स टप्प पडल्यानंतर स्विंग पण झालो, बाउन्स पण मिळालो. बॅटरची कडी परीक्षा जणू काय 90च्या दशकातली महाराष्ट्राच्या बोर्डाची 10वीची परीक्षा. पहिल्या बॉलवर सिक्सर आणि बॉलिंग मार्कवर जो गोलंदाज असा याचा कौतुक सुद्धा करूचाच लागताला. सावंतवाडी तालुक्यातल्या चराटे सारख्या एका छोट्याशा गावचो खेळाडू ज्यांनी खूप प्रभावित केला. चराठा एक्सप्रेस नितेश. संपूर्ण स्पर्धेतले 9 विकेट त्याच्या नावावरचे. आवाज इलो. बॅटची चुंबन घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेन. षटकार मारणारो बॅटर डॉट बॉल नंतर माघारी परतलो. घटकेत ऐरार, घटकेत बैलार. 16 for 2. मंचावरती कळसुली गावचे प्रथम नागरिक सचिन पारधी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण सन्मान करूया. कळसुली गावचे प्रथम नागरिक सरपंच महोदय सचिनजी पारधी. या बॉलचं ऍक्शन रिप्ले सुद्धा बघूया बघा. राईट हँड राऊंड विकेट. चराठा एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. बॉल सोडलो ऑफस्टमच्या बाहेर. परत एकदा उसरी मिळाली. नाराज होतो वासुदेव. कारण वासुदेव खूप वेळा खेळलो असा नितेश विरुद्ध. पण चराठा एक्सप्रेस आज वेगात असा.
राजधानीच्या स्पीडवर 10 विकेट संपूर्ण स्पर्धेत हायएस्ट विकेट टेकर ऑफ द टुर्नामेंट या एडिशनचो नितेश परब. व्यासपीठावर ज्यांचं या अगोदर सुरुवातीला आगमन झालेलं होतं, आपल्या सगळ्यांचे लाडके मार्गदर्शक आणि या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे, मदत करणारे आणि मंडळाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, विद्यमान जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय गोट्या सावंत साहेबांकडून या स्पर्धेसाठी रोख रुपये 50,000 रुपयांची देणगी आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात गोट्या सावंत साहेबांसाठी. धन्यवाद गोट्या सावंत साहेब. धन्यवाद साहेब, मनपूर्वक तुमचे आभार असत. गोट्या सावंत या नावच पुरेसा असा तुमचं काम होण्यासाठी. जसा अमोल सर म्हणतात तसा या नावाची जादू संपूर्ण जिल्ह्यात माहिती असा आणि त्यामुळेच प्रत्यक्ष पालकमंत्री साहेबांच्या वाढदिवसासाठी उपस्थित राहिले, त्यांना शुभेच्छा सुद्धा दिले. धन्यवाद साहेब. या स्पर्धेसाठी तुमची मदत ही आमच्यासाठी लाख मोलाची. 17 या धावसंख्येवर फसलेलो फटको कव्हरच्या दिशेने नो मॅन्स लँड डीप एक्स्ट्रा कव्हरतो येता क्षेत्ररक्षक करता फील्ड. 1 रन फक्त या बॉलवर. तळगावकर साहेबांचा व्यासपीठावरती सन्मान संपन्न होतो आहे. मंगेशजी तळगावकर करंजी गावचे माजी सरपंच म्हणून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम केलंय. यापुढील सन्मान होईल त्यांचे सुपुत्र गणेशजी तळगावकर, भाजपा युवा मोर्चा सदस्य गणेशजी तळगावकर यांचा देखील मुख्य मंचावरती सन्मान होतो आहे. 20 चेंडू आणि 40 धाबांची आता गरज आहे. 42 बॉल त्यांनी टाकले स्पर्धेत, त्याच्यातले 20 बॉल डॉट असत. वाह, काय परफॉर्मन्स. ही सगळी अचूक आकडेवारी तुमच्यापर्यंत पोहोचवतात आमचे स्कोरर योगेश मेस्त्री. स्विच करण्याचा प्रयत्न होतो. धन्यवाद योगेश सर, तुमचे आभार असत. तुमच्यासारखं जर स्कोरर असलो ना, कॉमेंट्री करण्याची मजा पण वेगळी. जसं मैदानावर क्षेत्ररक्षक बॉलरचं पाठी राखो, कॉमेंट्री बॉक्स मधलो आमचं कॉमेंटेटरचं पाठी राखो म्हणजे स्कोरर. सध्याच्या घडीक समीर नांदगावकर, त्यांच्या समवेत योगेश मेस्त्री, 2 स्कोरर. रिक्वायर्ड रन रेट मात्र आता 12च्या पुढे गेला. 12.63, 18 रन, 2 विकेट. दुसऱ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल. रन बघा जवळपास 14 ते 15 पावलांचा. राईट हँड राऊंड विकेट. बॅटची शॉट थर्ड मॅन स्क्रीनवर. 1 रन मिळालो या बॉलवर. खेळ सरलो 2 ओव्हरींचो. 58 रन्सांचो पाठलाग. 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर रन झाले 19 आणि आता इक्वेशन उरलेल्या 18 बॉल मध्ये. 18 चेंडू आणि 39 धावा. कलेश्वर देवस्थानचे मानकरी आदरणीय बाबू नारकर साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. कलेश्वर देवस्थानचे ते मानकरी आहेत, त्यामुळेच त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. गावडेवाडी प्रीमियर लीग 2026 आजची शेवटची रात्र, पहिला सेमीफायनलचा सामना आणि मान्यवरांची रेलचेल, मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर केसरकर सर आणि जयराम चिंदरकर या मान्यवरांना देखील विनंती आहे, आपण कृपया मंचावरती उपस्थित होऊयात. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. अठरा चेंडू आणि 39 धावा आणि बॉलिंग मार्कवर सिद्धार्थ जठार. तरळ्याचा हो गुणवान खेळाडू ही महत्वाची ओव्हर घेऊन स्ट्रायकरांच्या दिशेने पंकज परब. 3 बॉल मध्ये त्यांनी केले 5. 19 या धावसंख्येवर कमी गतीचा चेंडू कट करण्याचा इरादा होतो, सोडून दिलो शेवटच्या क्षणी. पंचांनी दंडित केलो वाईडच्या रूपात. एक्स्ट्रा वाचवचे लागतले. स्क्रीनवर बघा सिद्धार्थ जठार, कणकवली तालुक्यातल्या तरळे गावचा हो खेळाडू असा. ऍक्शन रिप्ले बघूया. राईट हँड ओव्हर द विकेट. पिचिंगच खूप बाहेर पडला. पंकजला यो चेंडू सोडून देण्यामागे जास्त वेळ विचार करूचो लागलो नाही. परत एकदा नजर मळवो वापरून आपला रनअप मापताना सिद्धार्थ. पंकज स्क्रीनवर. आज अपेक्षा असा त्याच्याकडून सुद्धा आणि त्याच्या मागे दिसणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय नारायणराव राणे साहेब, सन्माननीय खासदार आणि पालकमंत्री नितेश राणे साहेबांची छबी. शॉर्ट पेज पुल केलो. मिड विकेटवर प्रोटेक्शन डीप मध्ये फक्त 1 सिंगल मिळतलो. 17 बॉल यानंतर शिल्लक राहतले. 37 धाबांची गरज असा. सिंगल डबल बरोबरच मध्ये मध्ये 1 बॉल सोडून एखादो चौकार षटकार गरजेचो. रन झाले 21. विघ्नहर्ता गणपती गजाननाचो ह्यो आवडीचो आकडो.
थोडीशी चर्चा कॅप्टन आणि बॉलरच्या दरम्यान. स्ट्रायकर एंडवर दिसतलो ऋषी वाळके. एक बॉल मध्ये 1 रन. जोरदार फटक्याचा तर प्रयत्न होतो पण ज्या प्रकारे गोलंदाजी असा. स्क्रीनवर बघा ही छबी हो चेहरो सिद्धार्थ जठार. ऍक्शन रिप्ले बघूया या बॉलचो. 8 ते 10 पावलांचा रनअप, 6 फुटांची उंची, वेगात येणारो बॉल, शेवटच्या क्षणी फिंगर रोल, टप्प पडलो, चेंडू बाहेर वळलो. हे सगळ्या गोष्टी तुम्ही मेगा स्क्रीनवर सुद्धा बघू शकतात. रवले बॉल 16 सरतीची गरज. अजून एक शॉर्ट पिच, अजून एक वेगवान बॉल. यापूर्वीचा बॉल जर 120च्या स्पीडने तर ह्यो बॉल 140च्या स्पीडचो. गती वापरली, खांद्याचा वापर केलो, टप्प पडलो, चेंडू आतल्या दिशेने नेलो. खांद्याचा काय सुयोग्य वापर करतात सिद्धार्थ. रवले बॉल शिल्लक 15 सरतीची गरज. या स्पर्धेचा वैशिष्ट्य 2 मेगा स्क्रीन असतात, एक मान्यवर कक्षात आणि एक समोरच्या दिशेने. आणि त्यामुळेच या बॉलवर काय घडला काय झाला मैदानावर जरी तुमचं लक्ष नसलं तरी ऍक्शन रिप्ले MH स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या भेटीसाठी. फॉलोथ्रो मध्ये प्रयत्न होतो. मिडऑफच्या दिशेने खूप सुंदर क्षेत्ररक्षण. या बॉलवर अजून एक सिंगल. इक्वेशन प्रत्येक बॉल गणित बदलतात. 14 चेंडू 36 रन्सांची गरज. आता मात्र गिअर चेंज करूचो लागतलो. पावडर लायसर बाजार उलागलो ही मालवणी म्हण लय प्रसिद्ध असा. दिवस गेलो रेटारेटी चांदण्यात कापूस काती ही सुद्धा अगदी तोंडपाठ असा. ता जर होऊ नये तर गिअर चेंज करू होयो. 14 मध्ये 36ची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2 पेक्षा जास्त रन आवश्यक. या ओव्हरीच्या अजून 2 बॉल बाकी. सिद्धार्थ जठार बॉलिंग मार्कवर. शॉर्ट पिच पण अनियंत्रित राहुलो हो बॉल. बॅटरच्या कपडावरसून गेलो विकेट किपरच्या दिशेने. पंचांनी दिलो वाईड बॉल. 1 फॉर दी ओव्हर सुद्धा डिक्लेअर केलो. ह्याचा अर्थ या पुढच्या 2 बॉलसाठी बाउन्सरचा अस्त्र तो वापरू शकणार नाही. सिद्धार्थचा बॉल बघूया ऍक्शन रिप्लेवर MH स्पोर्ट लाईव्हवर. वाह, 2 ऍक्शन मधून पंकजच्या कपडावरसून 2 हातावरसून गेलो बॉल. रवले बॉल शिल्लक 14 35ची गरज. ग्लान्स केलो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर असा चेंडूच्या मागे. सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्यासाठी वळली पावला. डेंजर एंडच्या दिशेने पंकज असा. या बॉलवर काय झाला मैदानावर तो डिसिजन येतलो की तिसऱ्या पंचांकडे पिटाळलो जातलो. बघूया काय काय घडला या बॉलवर. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पेंडिंग असा. बघूया आमचे तिसरे पंच नितीन जबडे सर देतले निर्णय. थोड्या वेळात येतलो ऍक्शन रिप्ले. प्रेशर असा पंकजवर. नाव रूपाक साजेशी कामगिरी त्याच्याकडून अजून अपेक्षित असा. पहिलो चौकार पहिलो षटकार कधी मारतलो. खोलवर टप्प्याचो चेंडू. ग्लान्सो फटकवतो. मनगटाचा वापर. आणि जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर मनगटाचा वापर होता तेव्हा हैदराबादच्या खेळाडूंची नावा डोळ्यासमोर येतात. यामध्ये मोहम्मद अझरुद्दीन, VVS लक्ष्मण अशी काही जगप्रसिद्ध नावा. स्पर्धेसाठी अनेक मान्यवर ज्या पद्धतीने उपस्थित होत आहेत त्याचबरोबर अनेक देणगीदार जे आपल्याला आर्थिक स्वरूपामध्ये मदत करत आहेत. त्यामध्ये पुन्हा एकदा आम्ही नामोल्लेख करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून देणगी स्वरूपामध्ये ज्यांनी आम्हाला मदत केली आहे ते आदरणीय परेश बागवे, प्रतीक डगरे, संदेश मसूरकर आणि अमित चिंदरकर या सगळ्यांच्या वतीने स्पर्धेसाठी रोख रुपये 50,000 रुपयांची देणगी पुन्हा एकदा आलेली आहे. आम्ही मनापासून या सर्व देणगीदारांचे धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आहोत. छात्ररथ कुलोत्पन्न मराठा गावडे गावडा समाज कलमट गावडेवाडी मित्रमंडळाच्या वतीने या सगळ्या मान्यवरांचे आभार. कारण शतेषु जायतेषु रहा सहस्त्रेषु च पंडितः वक्ता दश सहस्त्रेषु दाता भवती वानवा. या कलियुगात दाते होतीत की नाही हे सांगा येणार नाही. त्या युगात या गावडेवाडी मित्रमंडळासाठी कलमटच्या गावडेवाडी मित्रमंडळाच्या GPL साठी देणगीदारांनी दिलेली रक्कम सगळ्यांचे मनपूर्वक आभार. बघूया तिसऱ्या पंचांचो डिसिजन काय येता. तोपर्यंत दुसऱ्या सेमीचो टॉस होतलो. बोर्डावेश्वर पॅकरचो कॅप्टन दाजी नाईक, UV फायटरचो कॅप्टन दर्शन बांदेकर. कॅप्टन टॉस साठी सज्ज रवा. डिसिजन नॉट आउट. 2 रन या बॉलवरचे. ऍक्शन रिप्ले सुद्धा बघूया. ऑप्शनच्या बाहेर चेंडूचा पिचिंग होता. सफल झालो पंकज. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण खूपच सुंदर झाला. सागर त्या जागेवर होतो. 2 धावा या बॉलवरचे. ऍक्शन रिप्ले बघा. सुंदर कॅमेरा वर्क. सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पंकज.
या 2 धावेनिशी बदलला इक्वेशन. रन झाले 25. 13 चेंडू 23, 33 धावांची गरज. 13 चेंडू 33 धावा. संपूर्ण स्पर्धेत सिद्धार्थने 24 बॉल टाकले, त्यामध्ये 12 डॉट बॉल. काय सुंदर गोलंदाजी. 13 चेंडू 33 धावांची आवश्यकता. पंकज 5 बॉल मध्ये 8 रन. या बॉलवर सिक्सर गरजेचो असा. स्क्वेअर लेगच्या दिशेन पूल तर केलो. डीप स्क्वेअर लेग वर परत एकदा सागर नांदगावकरचा क्षेत्ररक्षण. सुरेख, लाजवाब, अप्रतिम. एकदा टाळ्या वाजवूया सागर नांदगावकरच्या फिल्डिंग साठी. वाचवलं त्यांनी संभाव्य दुसरो रन. एका रनचा खेळ सरलो 3 ओव्हरींचो. रन झाले 26, उरले 12 बॉल. 32 गरज. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल ऐकूया आवाज प्रदीप देऊलकर. स्पर्धेच्या ठिकाणी सौमित पटेल आणि किशोर पटेल यांचं देखील आगमन होत आहे. सौमित किशोर पटेल यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. धन्यवाद बादलजी. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय आमचे सर्व क्रीडा रसिक प्रेक्षक या सेमीफायनल सामन्याचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना अगदी अंतिम टप्प्यात पाहायला मिळतोय. येणारे 12 चेंडू बनवायचे आहेत. 32 धावा. इथून पंकज परबला तुटून पडावं लागेल. एका बाजूने आक्रमण करावं लागेल तरच हे लक्ष्य पार होताना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेतली पहिली लढत आपण पाहतोय परफेक्ट 11 फायनल आणि त्यांच्या विरोधामध्ये एसपी स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघ. या सामन्यामध्ये अगदी कडवी झुंज देताना दिसतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू ऑनसाईडला फटका निघालाय वायडेज वरती. अर्थात क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, फेकी करतोय स्ट्रायकेंच्या दिशेने. काम तमाम करताना दिसतोय. महत्वाच्या क्षणी गडी बाद होताना दिसतोय परफेक्ट 11 फायनल क्रिकेट टीमचा. ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालंय ते सौमित किशोर पटेल यांचं आपण मंचावरती स्वागत करूया. मी विजय चंद्रकर यांना विनंती करतो आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान आणि स्वागत करूया. अक्षय याने जर सलग 2 षटकार ठोकले तर अक्षयसाठी कलमटगावचे प्रथम नागरिक संदीपजी मेस्त्री यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मैदानाच्या आतमध्ये अक्षय कदम खिलाडी अक्षय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी याच कलमट परिसरातली एक मोठे फटके खेळण्यासाठी परिचित असलेला अगदी मोठी धावसंख्या या धावफलकावर पाहायला मिळत आहे. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये डीप स्क्वेअर लेग वरती चेंडू पाहायला मिळतोय. अगदी क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला जातोय. दुसरा क्षेत्ररक्षक यावेळी संरक्षण देताना दिसतोय. अर्थात या चेंडूवरती जीवनदान मिळताना दिसतंय. समीकरण बदललंय. आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो. अगदी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अंदाज चुकलाय. चेंडूने उंची प्राप्त केली होती. अर्थात झेल यावेळी सुटला जातोय. तो क्षेत्ररक्षक सागर आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय. 10 चेंडू 29 धावांची आवश्यकता. निम्म उद्दिष्ट पार केलंय.
परफेक्ट 11 फायनल क्रिकेट टीम अगदी 58 धावांचा पाठलाग करताना दिसतोय. 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 10 चेंडू 29 धावांची आवश्यकता असेल. अक्षय कदमला तो नैसर्गिक खेळ करावा लागेल अगदी या कलमट वासियांसाठी, परफेक्ट 11 फायनल क्रिकेट टीमसाठी. गोलंदाज यावेळी सज्ज होतोय दुर्वर्ण राईट आर्म राऊंड विकेट. ओहो यावेळी सबमरीन डिलिव्हरी उत्तर न होता अक्षय कदमकडे. चेंडू चकवतोय अक्षय कदमला, चेंडू निर्धाम गल्ला जातोय. तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज यावेळी नितेश परब आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम चराठा एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जात आहे, ती वेगवान गोलंदाजी अर्थात वेगवान गोलंदाजीचा तोफखाना आपल्याला एसव्ही स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम कडे पाहायला मिळतोय. आणि याच गोलंदाजीच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघाला रोखून धरलाय या सामन्यामध्ये. फुलर लाईन चेंडू यावेळी ड्राईव्ह केलाय. चेंडू जमिनीला घरंगळ जातोय. मिडॉन वरना अर्थात लॉंगन वरना क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची परती करतोय. दुसरी धाव अंगलटी येताना दिसतंय. गडी बाद होतोय परफेक्ट 11 फायनल क्रिकेट टीमचा. ऋषी बॅक टू द पॅव्हलियन. स्पर्धेच्या ठिकाणी गिरीजी धुमाळे आणि प्रथमेशजी धुमाळे युवा उद्योजक यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आम्ही त्यांना विनंती करतो आहोत मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं. नवीन फलंदाज मुन्ना परब यावेळी मैदानाच्या आतमध्ये. विजयाचं समीकरण 8 चेंडू 28 धावांची आवश्यकता असेल. परफेक्ट 11 फायनल क्रिकेट टीमला परफेक्ट कामगिरी करावी लागेल. उर्वरित चेंडूंवरती सहज सोपं नसेल, मात्र ती किमिया साधावी लागेल. पूर्णपणे युट्यूबच्या माध्यमातून नजरा खेळल्या असतील अक्षय कदम वरती, कारण स्थानिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानाचा पुरेपूर अभ्यास असलेला अक्षय कदम यावेळी स्ट्राईक यांच्या दिशेने पाहायला मिळतोय. तर नॉट स्ट्राईक वरती मुन्ना परबची वर्णी लागताना दिसत आहे. धाव फलक 30 धावा 4 गडींच्या मोबदल्यात 8 चेंडू 28 धावांची आवश्यकता. नितेश परब एक आगोकी गोलंदाजी पाहायला मिळत आहे. अर्थात याच आगोकी गोलंदाजी समोर प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज नामोहरम होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी स्ट्राईक यांच्या दिशेने अक्षय कदम उजव्या शैलीचा फलंदाज, मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. पहिली धाव वेगाने, अर्थात यावेळी चेंडू चकवतोय. स्क्रीन वरती कात्रजचा बोगदा पाहायला मिळालाय. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं चुकी झाली आहे, चुकीला माफी नाही आहे. अगदी चेंडूला हलक्यात घेण्याचा प्रयत्न होता, थोडासा लेझी राहिलाय आणि चेंडूने चकवलाय क्षेत्ररक्षकाला. धावफलक बदललाय. 34 धावा 4 गडींच्या मोबदल्यात विजयाचं समीकरण पाहायला मिळत आहे. 7 चेंडू 24 धावांची आवश्यकता. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. नितेश यावेळी दुर्वर्ण सज्ज होताना दिसतोय अक्षय कदम साठी. हो तेज तर्रार यावेळी चेंडू पाहायला मिळतोय. यष्टी रक्षक याच्या हातामध्ये चेंडू. अगदी एकेरी धाव यावेळी पूर्ण होताना दिसत आहे बाईटच्या स्वरूपात. पारितोषिक येते मुन्ना परबच्या प्रत्येक षटकारासाठी प्रशांत केतकर, प्रसाद चव्हाण, साजन राणे, मयूर धुमाळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी, प्रत्येकी 500. मुन्ना परबच्या प्रत्येक षटकारासाठी प्रत्येकी 500 रुपये. स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना आपण पाहतोय. परफेक्ट 11 फायनल त्यांच्या विरोधामध्ये एसव्ही स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ, ज्याने नाणेफेक जिंकली होती. प्रथम फलंदाजी केली. 57 धावा धावफलकावर एक फायटिंग टोटल उभा केलं गेलाय आणि या 58 धावांचा पाठलाग करताना उत्तर पाहायला मिळालं. 35 धावा 4 गडींच्या मोबदल्यात विजयाचं समीकरण आलंय. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता.
अक्षय कदम, मुन्ना परब हे दोन धुरंधर खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. ती कामगिरी करावी लागेल या मैदानावरती. हा सामना जिंकून दिला त्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय कदम आज नक्कीच अग्नी परीक्षा असेल या मैदानावरती. शेवटचं षटक एसपी स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाकडनं कुणाकडे दिलं जाईल त्याचा विचार विनिमय मैदानावरती पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती सानी जाधव यांचं आगमन होत आहे. त्यांच्या माध्यमातून एक सुंदर बॉक्स अंडरमची क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली कणकवलीमध्ये. ते सानी जाधव त्याचबरोबर उमेशजी नाडकर्णी हे देखील उपस्थित झालेले आहेत. आम्ही त्यांना विनंती करतो आहोत कृपया आपण मंचावरती उपस्थित होऊयात. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो आहोत. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. मॅन फ्रॉम सुकळवा डीडी अर्थात देवेंद्र हिंदळकर डावकर शैलीचा गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. अक्षय कदम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप. पंचाचा इशारा येतोय. चेंडू नो अर्थात चुकी झाली आहे देवेंद्र हिंदळकर कडनं. ही चुकी पाहावी लागेल. अक्षय कदम किती धावांमध्ये रूपांतरित करेल. धावफलक बदललाय. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता असेल. अगदी दबाव दोन्ही बाजूला असेल. चांगली फलंदाजी केली तर परफेक्ट 11 फायनल क्रिकेट संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. तर दुसऱ्या बाजूला एसपी स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम कडनं देवेंद्रने चांगली गोलंदाजी केली तर हा संघ फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल. यावेळी चांगला चेंडू अर्थात बॅटची किनार. अक्षय कदमची खेळी समाप्त. अगदी फ्री हिटचा चेंडू होता. आनंद सौ मैदानावरती पाहायला मिळालाय. मात्र शेवटच्या क्षणी लक्षात आलंय की फ्री हिटचा चेंडू होता. बाद नाही होणार अक्षय कदम. मुन्ना परबच्या प्रत्येक षटकारासाठी सोनू भंडारी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे मुन्ना परबसाठी. मैदानावरती नाट्यमय घटना पाहायला मिळाली. अक्षय कदमही पॉपिन क्रीज सोडण्याच्या तयारीत होता. शेवटच्या क्षणी लक्षात आलं की चेंडू फ्री हिटचा होता. समीकरण बदललाय. 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता असेल. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होईल. हो अकुटप्पाचा चेंडू बिग हिट केलाय. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जर गोलंदाजाने विकेट काढली तर गोलंदाजासाठी प्रशांत पवार यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि सलग 3 षटकारासाठी अक्षयच्या 2000 रुपयांचं पारितोषिक संदीप मिस्त्री यांच्याकडून आहे. 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता असेल. दबाव वाढलाय गोलंदाज देवेंद्र हिंदळकर वरती. अक्षय कदम मोक्याच्या क्षणी मोठा फटका खेळताना दिसतोय. सामना जिवंत करतोय. परफेक्ट 11 फायनल क्रिकेट टीमला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झुंजला तर नक्कीच विजय सहज सोपं होईल. मात्र दुसऱ्या बाजूने अक्षय कदमची विकेट खूप महत्वाची असेल. ती एसपी स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम साठी हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल. देवेंद्र हिंदेकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो यावी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू यावी नोमॅन लँड्स मध्ये पाहायला मिळतोय आणि एकेरी धावेसहित दुसऱ्या धावसंख्येकडे प्रयत्न पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती अक्षय कदम आलाय. समीकरण बदललंय. 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता. सामना बरोबरी सुटला तर सुपर से भी ऊपर सुपर ओव्हर मध्ये सामना पाहायला मिळेल. मात्र मनामध्ये नक्कीच प्रयत्न असेल अक्षय कदमचा इथून संघाला अंतिम फेरीत नेऊन ठेवायचं. तर दुसऱ्या बाजूने देवेंद्र हिंदळकर ज्याला काम करावं लागेल. चांगली लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल ती अक्षय कदमला. 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फुलरलेन चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. लॉंगन वरती खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरीचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये पाहायला मिळालं. 2 धावा निघाल्या. दुहेरी धावसंख्येने धाव फलक सरकलाय पुढे. 4 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता असेल. अगदी तो भीम पराक्रम करावा लागेल अक्षय कदमला. अजून एक षटकार ठोकला अक्षयने तर अवधूत तळगावकर यांच्याकडून 1000 रुपये आणि जर सामना जिंकून दिला तर 2000 रुपयांचं पारितोषिक आहे.
हा चेंडू खूप महत्वाचा असेल. देवेंद्र हिंद्रेकर, या चेंडूवरती दोन्ही संघांचं भवितव्य अवलंबून असेल. परफेक्ट 11 फायनल आणि त्यांच्या विरोधामध्ये एसपी स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ आणि तो महत्वपूर्ण चेंडू देवेंद्र हिंद्रेकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पाहावं लागेल चेंडू अगदी चेंडू निर्धाव आपल्याला तिसऱ्या पंचांकडे मदत मागितली आहे. फलंदाजी करणारा संघ रिव्ह्यूची मागणी करतोय. खूप महत्वपूर्ण हा निर्णय असेल. चेंडू निर्धाव गल्ला तर इथंच मात्र चित्र वेगळं पाहायला मिळेल आणि चेंडू अवांतर असेल तर नक्कीच सामना पुन्हा एकदा जिवंत राहील परफेक्ट 11 फायनल क्रिकेट टीम साठी. स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय MH स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून. आमचे तिसरे ऑफिशियल जोडले गेले आहेत मिस्टर नितीनजी जबडे. आणि पंचांचा निर्णय येतोय फेअर डिलिव्हरी. चेंडू निर्धाव असेल. चांगला चेंडू म्हणावा लागेल देवेंद्र हिंदेकर याच्या गोलंदाजीवरती. आता मात्र एक चेंडू 12 धावांची आवश्यकता. चित्र बरंच अगदी स्पष्ट झालंय. अंतिम फेरीत कोण पोहोचेल, औपचारिकता असेल. जर अतिरिक्त चेंडू हाताळला नाही तर या चेंडूवरती एसपी स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ हो यावी मोठा फटका. चेंडू फेकून दिलाय डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर आणि या सामन्यामध्ये 5 धावांनी विजय संपादन करताना दिसतोय एसपी स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ. मनपूर्वक अभिनंदन. चला मॅन ऑफ द मॅच साठी अनाउन्समेंट करूयात आणि त्याचबरोबर दोन्ही संघांना विनंती आहे चल नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स कडे या. भुवनेश्वर पॅकर्स क्रिकेट संघ संघनायक दाजी नाईक आणि युवी फायटर कलमट क्रिकेट संघ दर्शन बांदेकर. दर्शन बांदेकरचा खेळ आणि दाजी नाईकचा खेळ तुम्हाला यानंतरच्या मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दोन्ही बाहुबली एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतील. चला प्रथमेश आपलं पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. सलग 3 षटकारांसाठी संदीप मेस्त्री आणि मिलिंद चिंदरकर यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयांचं ते कॅश प्राइज होतं. त्याचे